नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विद्युत सहाय्यक भरती महावितरण याच्यामध्ये 2019 पासून ही भरती पेंडिंग होती. 2 वर्ष, जवळपास 2.5-2.5 वर्ष ही पेंडिंग राहिली. त्यानंतर रिसेंटली काही दिवसांपूर्वी त्याचा रिझल्ट लागला, मेरिट लिस्ट लागली. आधी त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन नंबर डिक्लेअर केले, त्यानंतर कट ऑफ डिक्लेअर केला, त्यानंतर डिटेल मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांच्या म्हणजे मागण्यांवरून त्यांनी ती जाहीर केली. आणि त्यानंतर आता 21 आणि 22 तारखेला वेगवेगळ्या झोनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस घेण्यात आली. आणि त्यामध्ये जे काही मुलांचे प्रश्न होते, जे काही मला आता विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले आहे, त्यानुसार असं मला त्यांनी विनंती केली किंवा मला सुद्धा इच्छा होती बनवायची. परंतु कसं झालं की गुरुवार शुक्रवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर शनिवार रविवार ऑफ आला. आजचा रविवार आहे, तर थोडंसं माहिती मला मिळायला थोडा वेळ झाला. मला पर्सनली कॉल करावं लागलं काही जे कॉन्टॅक्टमधले जे HR आहेत त्यांना, कारण की उद्या परवा मला आणखी जास्त माहिती मिळाली असती. परंतु मी जास्तीत जास्त माहिती घेऊन तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ माझ्याकडून तुम्हाला माहिती मिळावी याकरता मी आजचा व्हिडिओ घेतो आहे. यापुढे सुद्धा एक ते 2 दिवसामध्ये, 2-3 दिवसामध्ये मंगळवार किंवा बुधवारी मी एक लाईव्ह सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांना मी उत्तर देईलच इंडिव्हिज्युअल. परंतु आजचा हा थोडासा एक लवकर तुम्हाला काहीतरी माहिती मिळावी त्या अनुषंगाने घेतलेला हा व्हिडिओ आहे. तर तुमचे जे प्रश्न आहेत त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये करतोय मित्रांनो. तर चला आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आधी मी तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला माहिती देतो, त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. तर त्यांनी जे DV घेतलं मित्रांनो, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं 21 आणि 22 तारखेला घेतले. तर त्याच्यामध्ये काय आहे की आतापर्यंत जी प्रोसेस फॉलो होती ती इथे घेण्यात आलेली नाही आहे. ॲक्च्युली त्याचं कारण मला लक्षात नाही आलं आधी. ॲक्च्युली ही जी गोष्ट आहे ही मला सुद्धा हे अपडेट किंवा हे काही ही गोष्ट जी बदलणार आहे हे मला सुद्धा ॲक्च्युली माहिती नव्हतं. कारण की हे त्यांनी ऐन मुवमेंटला म्हणजे सकाळी जेव्हा त्यांना अपडेट्स मिळाले, तिथले जे AGM असतात झोनची HRची मेन पोस्ट म्हणजे AGMची गोष्ट, असिस्टंट जनरल मॅनेजर, त्यांना हेड ऑफिसवरून म्हणा किंवा त्या आदल्या दिवशी रात्री त्यांना हेड ऑफिसवरून काही चेंजेस करायला सांगण्यात आले होते. तर त्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, फार चांगला उद्देश आहे. मला जेव्हा ते कळालं तेव्हा मला खूपच आश्चर्य आणि चांगलं वाटलं ते की ट्रान्सपरन्सी यावी या भरतीमध्ये. म्हणजे जेणेकरून कसं आहे की आता बऱ्याच अफवा आणि बऱ्याच गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की यामुळे काय झालं की या भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ठीक आहे, त्यामुळे परंतु महावितरण आपल्याकडून सतत हा प्रयत्न करत आहे की ती भरती ट्रान्सपरंट व्हावी, कोणताही अनैतिक प्रकार, इलिगल प्रकार यामध्ये घडू नये याकरता महावितरण 100% प्रयत्नशील आहे, मी असं म्हणेल तुम्हाला. कारण की त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होती त्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं आपल्याला की त्याच दिवशी ते रिजेक्शन करतील किंवा त्याच दिवशी ते जे काय सिलेक्शन आहे त्यांचं ते कन्फर्म होईल. ठीक आहे, परंतु तसं झालं नाही. त्यांनी फक्त डॉक्युमेंट सबमिट करून घेतले. म्हणजे तिथले जे रिस्पेक्टेड HR आहेत सगळे प्रत्येक झोनमधले, आणि तिथे तुमच्या 2-3 जे तुमच्या समोर होते, जे काही टेबलवर होते, ते त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट चेक केली आणि व्यवस्थित चेक केली. तिथे रिमार्क लिहिले. आणि तुम्हाला सुद्धा काही झोनमध्ये असं झालं की त्यांना तुम्हाला सुद्धा कॉपी दिली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा कॉपी दिली आहे. काही ठिकाणी त्यांनी नाही दिलेली आहे. ठीक आहे, ॲक्च्युली द्यायला पाहिजे, कारण ती जी कॉपी आहे ती म्हणजे आपलं प्रूफ की आपण काय काय दिलं, काय काय नाही दिलं. ओरिजिनल दिली असेल किंवा तुमचं झेरॉक्स दिली असेल किंवा काही कमी असेल, काही जास्त असेल, जास्त म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा दिलं असेल, तर सगळी ती लिस्ट आहे. ठीक आहे, ते खूप मोठं एक पेज आहे, ते माझ्याकडे पण एक कॉपी आहे त्याची. तर ते तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, त्याचा फायदा कसा आहे मित्रांनो, उद्या जर त्यांनी म्हटलं की तुमचं हे डॉक्युमेंट नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला रिजेक्ट केलं, ठीक आहे, तर तुमच्याकडे ती कॉपी राहते. तुम्ही ते तिथे त्यांना दाखवू शकता किंवा तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. इन शॉर्ट सांगायचा होता असा, म्हणजे पूर्ण ट्रान्सपरन्सी आणायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. राहिला प्रश्न याचा किंवा रिजेक्ट आणि सिलेक्शन तिथे का नाही सांगितलं किंवा तिथे कोणालाच रिजेक्ट का नाही केलं, म्हणजे बेस्ट ऑफ 5 असेल किंवा डिप्लोमा असेल, डिग्री असेल, ITN नसेल, कोणी ॲपियर असेल, कोणाला अप्रेंटिस नसेल, सर्टिफिकेट नसेल. तर मित्रांनो, त्याचा एक सरळ साधा एक हे आहे. ही गोष्ट मला सुद्धा अपेक्षित होते की असं होऊ शकते, परंतु त्यांनी ती इम्प्लिमेंट केली आणि चांगले झालं ती इम्प्लिमेंट केली. कारण काय आहे की बरेच विद्यार्थी म्हणजे कशा कंडिशनमध्ये तिथे आले, कुठून आले, म्हणजे कोणी नागपूरहून, चंद्रपूरहून डायरेक्ट भांडूपला गेलं, कोणी कल्याणला गेलं, कोणी बारामतीला गेलं. अशा केसमध्ये, अशा कंडिशनमध्ये तिथे जर त्यांनी सिलेक्शन रिजेक्शनचं तिथेच त्यांनी क्लिअर केलं असतं. क्लिअर इन द सेन्स की त्यांनी एखादं समजा काही रिजेक्शन होत असेल, त्यांना सांगितलं असेल, ठीक आहे, सांगितलं, तर तिथे काय होतं माहिती आहे का मित्रांनो, एक वाद निर्माण होतो किंवा मग काही परिस्थिती बिघडायची शक्यता असते. त्यासाठीच त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिक्युरिटी वगैरे आणि पोलीस बंदोबस्त केलेला होता. परंतु त्यांनी काय केलं, प्रोसिजर कशी केली की हे सगळे वाद टाळावे यासाठी त्यांनी
कारण की बरेच मुलं इथून येतात ना, लांबून येतात, 12-12 तास 14-14 तास प्रवास करून येतात. त्यांचा प्रोसिजर पूर्ण व्हावा हा एक उद्देश होता त्याच्यामध्ये. तर त्यांनी काय केलं मित्रांनो, डॉक्युमेंट तुमचे सगळे घेतले. तिथे त्यांनी नोट करून ठेवलं की याच्याकडे हा डॉक्युमेंट नाही, याच्याकडे हे नाही आहे, याच्याकडे जे आहे ते सगळं त्यांनी नोट करून ठेवलं. इव्हन मार्क्ससुद्धा चेक केले की बेस्ट ऑफ 5 कोणाची आणि फुल सरासरी मार्क्स कोणी टाकले आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन झालं. त्यामुळे तो पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर हे सगळं त्यांनी केलं. त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक रिसिप्टसुद्धा दिली, त्यावर तुमचं एक रिमार्क वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी. तर हे कशासाठी केलं मित्रांनो, कारण कसं आहे की तिथे तर ते तुम्हाला सांगू शकत नव्हते, परंतु आता काय होईल, आता सगळे डॉक्युमेंट आपण तिथे देऊन आपण रिटर्न आलो आहे, आपण म्हणजे विद्यार्थी रिटर्न आले आहे. ठीक आहे. तर आता काय होईल ज्यांचं परफेक्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, रिमार्कमध्ये ज्यांना काहीच नाही आहे, काही जण असे आहे की ज्यांना काहीच नाही आहे, सगळं ओके आहे, त्यांचा तर प्रश्नच नाही आहे, ते कन्फर्म सिलेक्ट झालेलं आहे. त्यांनी समजू शकता की ते कन्फर्म सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. ठीक आहे. ज्यांच्या रिमार्कमध्ये त्यांनी काहीतरी कमेंट टाकलेली आहे, ठीक आहे, म्हणजे ते रिजेक्ट झाले असं नाही, परंतु त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये कसं आहे की सपोज तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, हा महत्त्वाचा मुद्दा, व्हॅलिडिटी नसेल. ठीक आहे. नॉन क्रिमिनल झालं, कास्ट सर्टिफिकेट, हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यासाठी ते कदाचित वेळ देतील नाही देतील हा त्यांचा प्रश्न, परंतु व्हॅलिडिटीसाठी त्यांना वेळ द्यावा लागतं, कारण व्हॅलिडिटी लवकर मिळत नाही त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि एक तर त्यासाठी एक लेटर लागतं तुमचं कंपनीचं लेटर, किंवा तुमचं जे आता पुढची ऑर्डर येईल ती पण तुम्हाला चालेल व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करताना, त्यासाठी वेळ मिळतोच. तर त्या गोष्टीसाठी ते रिजेक्ट नाही करू शकत. ठीक आहे. तर ते रिजेक्ट आता काय करतील माहिती आहे का, आता तुमचे जे अप्लिकेशन म्हणजे बंच जे तिथे सबमिट झालेले आहे त्याचं ते व्हेरिफिकेशन करतील. त्याचं ते निवांतपणे 2-3 दिवसामध्ये, एक कालचे आजचा ऑफ आलेला आहे, कदाचित उद्यापासून त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू होईल पुढच्या 1-2 दिवसामध्ये, आणि ते फास्ट करतील पुढच्या 8 दिवसामध्ये. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन कन्फर्म झालेलं आहे त्यांना म्हणजे मोबाईल नंबर जे तुम्ही दिलेले आहे किंवा ईमेल आयडी जे दिलेले आहेत, पहिले त्यांना मोबाईलवर मेसेज येईल. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सगळं तुम्हाला सांगतोय मी, जी काय माहिती मला मिळालेली आहे त्यानुसार. तर मोबाईल नंबरवर इनबॉक्समध्ये तुम्हाला मेसेज येईल की तुमचं सिलेक्शन झालं आहे की रिजेक्शन झालं आहे. हे तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला यू आर सिलेक्टेड, आणि पुढचं जे प्रोसिजर आहे तुम्हाला जे ऑर्डरचं जे असेल डिव्हिजनचं वगैरे ते मेलवर येऊ शकतं, कारण तसं तर काय ते नेटवर जाहीर करणार नाही माझ्या मते, तर ते तुम्हाला मेलवर येईल. परंतु सिलेक्शन रिजेक्शनचा मेसेज तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये पुढच्या 2-3 दिवसामध्ये येऊ शकतो, अंदाजे शुक्रवारच्या आधी येईल. आणि ज्यांचं रिजेक्शन झालं असेल कदाचित काही कारणांमुळे, म्हणजे त्याच्यामध्ये कारणं भरपूर आहे, कोणाला सर्टिफिकेट नसेल, कोणाचं एखादं डॉक्युमेंट नसेल, हां जे काही कास्ट रिलेटेड आहे किंवा जे काही आहे त्याच्यामध्ये ते वेळ देऊ शकतात, ते रिजेक्ट करणार नाही. परंतु जिथे काहीच हे नाही आहे, म्हणजे तुम्ही एकदम चुकीचंच काहीतरी टाकलेलं आहे आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेटच नाही, सर्टिफिकेट म्हणण्यापेक्षा ITI सर्टिफिकेट नाही किंवा मार्कशीट नाही, तुम्ही अपिअरच आहात, त्यांना ते शुअर शॉट रिजेक्ट करतील, म्हणजे 100% रिजेक्ट करतील. तर ते तुम्हाला रिजेक्शनचा मेसेज देतील की यू आर रिजेक्टेड वगैरे, आणि जे काही रिझन असेल ते खाली रिमार्कमध्ये किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ते रिझन देतील, हे तुम्हाला ते कळवतील. ठीक आहे. आणि तुमच्याकडे जी रिमार्कची कॉपी आहे किंवा त्यांच्याकडे जी कॉपी आहे त्यावर तो पॉईंट ऑलरेडी त्यांनी नमूद केलेला आहे, जेणेकरून उद्या तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये किंवा तुम्हाला काही समाधान मिळू नये, म्हणजे असमाधानकारक तुम्हाला काही वाटू नये, त्यासाठी त्यांनी हे सगळी प्रोसिजर केलेली आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कन्फर्म, त्यांना मेसेज येईल किंवा म्हणजे तुमचा यू आर सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक वगैरे, जे काय तुमचा बाय डिफॉल्ट मेसेज असतो तो, आणि त्यांना काही रिझनची गरजच नाही. आणि दुसरं त्यांना मेलवर पुढच्या, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ॲक्च्युली ते झोन वाईज आहे. आता हेड ऑफिसचा काही संबंध नाही आहे, बांद्रा ऑफिसचा काही संबंध नाही आहे, आता सगळं झोन वाईज होईल आणि झोनची प्रोसेस 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकते. फॉर एक्झाम्पल कल्याण झोनची मला असं वाटतं की कल्याण आणि मुंबईचे जे आहेत, मुंबई पुणे वगैरे, तर तिथलं माझ्या माहितीप्रमाणे सांगतो बरं, 30 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ऑर्डर मिळून देईल तुमच्या मेलवर, डिव्हिजनची किंवा सर्कलची, वॉटेवर जे काही ते ऑर्डर काढतील, ते पर्टिक्युलर झोन किंवा डिव्हिजन अलॉट करतील तुम्हाला. समजा तुम्ही की 30 तारखेला तुमची ऑर्डर आली, 28ला आली, तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जॉईन होणे आवश्यक आहे. ठीक आहे. असं ते काहीतरी डेट वगैरे नमूद करतील खाली, तर ते तुम्हाला मेलवर येईल. माझ्या माहितीप्रमाणे ते तुम्हाला मेलवर येईल. तुमचे मेल वगैरे चेक करत राहा किंवा ते अपडेट राहा, आणि नाही तर तुमचं सिलेक्शनचा मेसेज तुम्हाला येईलच. तर मित्रांनो, ही माहिती मी तुम्हाला माझ्याकडून दिली आहे. आणि आता जे काही मला जास्तीत जास्त प्रश्न होते विद्यार्थी मित्रांचे, प्रत्येकाला तर काही मी तिथे रिप्लाय देऊ शकलो नाही आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणतो. परंतु मी इथे काही प्रश्न इथे काढलेले आहेत, जे कॉमन प्रश्न आहे, जे बऱ्याच विद्यार्थ्यांचे एक म्हणू शकतो आपण, काही विद्यार्थ्यांचे कॉमन प्रश्न आहेत, ते मी इथे घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, ते मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये वाचून दाखवतो आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं इथे प्रयत्न करतो, की आशा करतो की तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जातील. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिले मी पॉईंट काढले तुम्हाला ते वाचून दाखवतो, त्यानंतर प्रश्न घेतो. याच्यामध्ये DVची प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, 21-22ला जे काही झालं ते. त्यानंतर पुढे काय होईल, तर पुढे तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये एक 30 तारखेपर्यंत किंवा साधारण पुढच्या एक दिवाळीच्या आधीमध्ये तुम्हाला झोन वाईज तुमच्या झोनवरून तुमच्या मेलवर तुमच्या
ऑर्डर जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर, तुमचं रिजेक्शन झालं असेल तर तुम्हाला तसा मेसेज येईल याच्यावर मोबाईलवर, ठीक आहे. बाकी दुसरा कोणता त्यांच्याकडे मार्ग नाही याचा तुम्हाला कळवण्यासाठी, त्याच्यामुळे ते मोबाईलवर तुम्हाला आधी मेसेज इनबॉक्समध्ये सेंड करतील किंवा मेल करतील, दोन्ही गोष्टी करू शकता. त्यानंतर तुम्हाला बघा ओरिजिनल, हा एक प्रश्न आहे, ओरिजिनल आणि झेरॉक्स. तर ॲक्च्युली ओरिजिनल ते चेक करून झेरॉक्स तुम्हाला तिथे सबमिट करणे अपेक्षित आहे आणि तेच राईट प्रोसिजर आहे. काही जणांचं म्हणजे मला काही कमेंट आहे, मी तुम्हाला ते वाचून दाखवलं जातं की काही जणांचे डॉक्युमेंट जसं आता स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे किंवा एखादं नॉन आहे तर त्यांनी ते ओरिजिनल घेतलेलं आहे, ठीक आहे. तर ओरिजिनल जसं नॉन क्रिमिनल आहे किंवा जे काही 1 वर्षाची व्हॅलिडिटी जी आहे तुम्ही ओरिजिनल दिलं असेल तर त्यात काही प्रॉब्लेम नाहीच आहे मित्रांनो. तर ते कसं आहे की तुम्हाला ते ओरिजिनल जे काही दिलं असेल, आता स्पोर्ट्सचं जे सर्टिफिकेट असतं ते महत्त्वाचं असतं, ते ओरिजिनल घ्यायला नको. पण जर त्यांनी घेतलं असेल तर तुम्ही उद्या जाऊन जॉईन व्हायलाच तिथे, जर सिलेक्शन तुमचं कन्फर्म होईलच तर तेव्हा तुम्हाला ते तिथे रिटर्न मिळू शकते तुमच्या झोनवरून, पर्टिक्युलर झोनवरून, ठीक आहे. म्हणजे आता नाही, जॉईन झाल्यानंतर तुम्ही कधीही ते रिटर्न घेऊ शकता रिक्वेस्ट करून वगैरे, तो काही भाग नाही आहे. आता बेस्ट ऑफ 5चा एक प्रश्न आहे याच्यामध्ये. तर हा प्रश्न बघा, मी तुम्हाला आधी सांगतो इथे, सुनील क्षीरसागर आणि विष्णू चव्हाण हे दोन मी इथे कमेंट वाचलेले आहे. त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे की हा बऱ्याच जणांना प्रश्न आलेला आहे की बेस्ट ऑफ 5चं काय होईल. अजूनसुद्धा ते क्लिअर झालेलं नाही आहे, कारण की तिथे ते सरासरी घेतील किंवा काय घेतील. ॲक्च्युली तुमच्या लक्षात असेल किंवा तुम्हाला हे असेल की DVमध्ये त्यांनी तुम्ही तिथे काय टाकले आणि तुमच्या मार्कशीटवर सरासरी काय आहे, तफावत जी आहे ते त्यांनी नोट करून ठेवलेलं आहे. कदाचित तुम्हाला मार्क्ससुद्धा केलेलं असेल, ठीक आहे. तर माझ्या मते मला जी माहिती मिळाली त्यानुसार सांगतो, कारण की आणखी 2 दिवसामध्ये मी तुम्हाला अपडेट देईलच लाईव्ह सेशनमध्ये. परंतु मला असं वाटतं की ते बेस्ट ऑफ 5ला रिजेक्ट करतील असं मला वाटते, कारण की कसं आहे की तिथे तुम्ही बेस्ट ऑफ 5 टाकले आहे, परंतु बाकीचे विद्यार्थी सरासरीचे आहेत तर ते सरासरीनुसारच घेतील, बेस्ट ऑफ 5 ते रिजेक्ट करतील असं माझा अंदाज आहे, ठीक आहे. तसं तुम्हाला मेसेज येईल. जर बायलक किंवा काहीतरी त्यांचं वाटलं की नाही बा यांचं नुकसान होऊ नये, त्यांनी मधला मार्ग काही शोधून काढला तर ते आपलं नशीब असं समजा, नाहीतर मग ते 100% रिजेक्ट करतील असं मला वाटतं बेस्ट ऑफ 5मध्ये, ठीक आहे. आणि दुसरं असं आहे की मेडिकल आणि मला एक हे आहे, हा पॉईंट मी याच्यासाठी काढले कारण की प्रश्न आहे त्यावर मी पॉईंट काढलेले आहे की सर मेडिकल आणि पुढचं प्रोसिजर कसं होईल. तर कसं आहे की आता तुम्हाला 30 तारखेपर्यंत सपोज तुमची ऑर्डर आली तर तुम्हाला त्या डिव्हिजनला, पर्टिक्युलर डिव्हिजनला किंवा सर्कलला जॉईन व्हावं लागेल. तिथे तुम्हाला मेडिकल आणि कॅरेक्टरसाठी ते सांगतील. तिथले जे आहे, तुम्ही ज्या रिजनमध्ये जाल, ज्या डिव्हिजनमध्ये जाल, ज्या जिल्ह्यामध्ये जाल, तिथे तुम्हाला शल्य चिकित्सक एक पोस्ट असते जिल्ह्यामध्ये, मेडिकलची आपण ज्याला म्हणतो की सिव्हिल सर्जन, ठीक आहे. तर सिव्हिल सर्जनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथली जी प्रोसिजर आहे तिथे तुम्हाला एक काहीतरी 150, 200, 300 रुपयाची पावती फाडावं लागते. तिथून तुमच्या सगळ्या टेस्ट होतात. एक्सरे वगैरेला थोडा खर्च लागतो, हार्डली 500 ते 600 मध्ये तुमचं सगळं होऊन जाते. आणि तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट एका दिवसाचं काम असतं, ते सगळं सकाळी जाऊन सगळी प्रोसिजर असते. त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला 2 दिवसांनी, एका दिवसाने तुम्हाला तुमच्या डिव्हिजनमध्ये किंवा सर्कलमध्ये सबमिट करावं लागतं. हे झालं मेडिकलचं. आणि कॅरेक्टरचं काही एक फॉर्मॅट राहतो, तर तुम्हाला तो भरून द्यावा लागतो आणि तुमच्याकडे त्याचं व्हेरिफिकेशन त्यांच्या थ्रू केलं जाते, ठीक आहे. आणि नंतर बघा डिप्लोमा कॅन्डिडेट घेण्यात आल्यामुळे त्यांचं रिजेक्शन सिलेक्शन झालेलं नाही आहे. तर त्या संदर्भात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तसं बाय रूल आणि नियमाप्रमाणे तसं चालत नाही. तर त्याप्रमाणे त्यांना तसे मेसेज येतीलच असं माझा अंदाज आहे. जर ITI नसेल आणि डिप्लोमा असेल, डिग्री असेल, तर त्यांना रिजेक्शनचे मेसेज येऊ शकतात किंवा येतीलच पुढच्या आठवड्यामध्ये, आपण असं समजू शुक्रवारपर्यंत. तर आणखी एक प्रश्न आहे महत्त्वाचा, बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की किती मुलं रिजेक्ट होतील किंवा झालेले आहेत. हा एक प्रश्न मला बऱ्याच वेळा आलेला आहे, म्हणजे कमीत कमी 25-30 प्रश्न असे आहेत की किती मुलं रिजेक्ट होतील. तर मित्रांनो बघा, एक तुम्हाला सांगू इच्छितो की मी 2-3 झोनची माहिती घेतली आहे. मला सगळ्या झोनची तर काही माहिती काढता आलं नाही, कारण भरपूर मोठा एरिया आहे त्याच्यामुळं. परंतु मुंबईमध्ये कल्याण, भांडूप, तिकडे अकोला, अमरावती याच्यामध्ये मी माहिती काढलेली आहे. तर आणि नागपूरमध्ये. तर बघा, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. भांडूपमध्ये साधारण 450च्या अंदाजामध्ये तिथे 2 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. त्याच्यामध्ये 250 ते 300 मुलांनीच फक्त अटेंड केलेले आहे. म्हणजे जवळपास 30% प्लस मुलं तिथे ॲबसेंटच होते. समजलं तुम्हाला, लक्षात आलं. म्हणजे हा जो ॲव्हरेज आहे हा आपण बऱ्याच ठिकाणी घेऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्या ठिकाणी नाही घेऊ शकत. जसं भांडूप आहे, कल्याण आहे, बारामती आहे, आय थिंक तिकडे नाशिक आहे, अजून मला वाटतं रत्नागिरीचं म्हणजे कोकण आहे. आणि हा जो भाग आहे तर इथे ॲबसेंटिझमचं प्रमाण जास्त आहे, कारण बऱ्याच जणांना तिकडे टाकणार. सर आता चंद्रपूर आहे, त्यांना भांडूप दिलं, किंवा मग एखादं नगरचं आहे त्याला नागपूर दिलं. मग अशा ठिकाणी लांब पडल्यामुळे मुलांना काहीतरी त्यांचा इश्यू पण असेल, एखादं सर्टिफिकेट नसेल तर ते ॲबसेंट आहे. तर 30% तर ॲबसेंटच आहे. म्हणजे जे काही आपली लिस्ट आहे त्याच्यामध्ये 70% मुलांनीच ते अटेंड केलेलं आहे. 70%मध्ये 20 ते 30% आणखी रिजेक्ट होतील. म्हणजे 40 to 50% मुलं फक्त
टोटल याच्यामध्ये हे झालेले आहेत, म्हणजे क्वालिफाय म्हणा किंवा सिलेक्ट झालेलं आहे असं आपण इथे अंदाज धरू शकतो. कन्फर्म फिगर सांगणे कठीण आहे. म्हणजे हे जे मुलं त्यांनी प्रश्न विचारला आहे की किती मुलं रिजेक्ट होतील, तर रिजेक्टचे पर्सेंटेजमध्ये तुम्हाला आधी मी ॲबसेंटीचं पर्सेंट सांगितलं, 30% ॲबसेंटी आहे, 20 to 25% पकडू आपण. त्यानंतर बाकी रिजेक्शन आहे, म्हणजे 50% मुलं असेच गेले. ठीक आहे, म्हणजे त्यातून बाहेर पडले असं समजू आपण. आता मी काही विद्यार्थी मित्र त्यांचे प्रश्न इथे मी वाचायचा प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. सुनील क्षीरसागर, विष्णू चव्हाण, बेस्ट ऑफ 5चं सिलेक्शन होईल की नाही होईल किंवा काय प्रश्न आहेत त्यामध्ये उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. त्यांचं शक्यतोवर नाही, मला तरी असं वाटतं की ते रिजेक्शनमध्येच जातील. त्यांचं तुम्हाला मेसेज येईल आणि काहीतरी त्यांनी मधला मार्क शोधला तर. पण तसं जर झालं तर मग बाकीची जे सरासरी मुलं आहेत त्यांच्यावर थोडंसं, म्हणजे त्यांनी जे सरासरी जे दिलेलं आहे 6 विषयाचं, तर तेच ते कन्सिडर करण्यात येईल, बाकीचे रिजेक्ट होतील असं मला वाटतं. ठीक आहे. त्यानंतर राजेश कोपावार म्हणून यांनी मला कंटिन्यू हे मेसेज करत आहे, व्हिडिओची वाट बघतायत, मला असे कमेंट आहे सर पुढचा व्हिडिओ काय, पुढची प्रोसिजर काय, बऱ्याच प्रश्नांचे उत्तर मुलांना पाहिजे तर तुम्ही लवकर व्हिडिओ घ्या. तर राजेश, तुम्हाला काहीतरी बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली असेल असं मी आशा करतो. त्यानंतर आहे बघा विजय बाली, रिजेक्ट किती होतील वगैरे, तर त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे विजय. त्यानंतर बघा निकिता आहे मराठी म्हणून, तर त्यांनी नेक्स्ट प्रोसेसबद्दल विचारलं. नेक्स्ट प्रोसेसबद्दल विचारणारे भरपूर आहे. त्यामध्ये बघा पल्लवी टोले म्हणून आहे, त्यांनी पण नेक्स्ट प्रोसेसचं विचारलेलं आहे. त्यानंतर वैष्णवी बिसेन आहे, यांनी पण नेक्स्ट प्रोसेसचं मला बरेच जणांनी विचारले आहेत. ॲक्च्युली मी सगळ्यांची नावं इथे घेऊ शकत नाही. त्यानंतर आहे पल्लवी कथने, सेकंड लिस्ट. हा एक प्रश्न आपल्याला आलेला होता उत्तर द्यायचं, की यांनी पल्लवीने हा प्रश्न विचारला की सर सेकंड लिस्ट आता लागेल का की नाही लागेल किंवा काय, बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. तर माझ्या मते जे काही माझं ॲनालिसिस आहे, जे काही माझी माहिती आहे त्याच्यानुसार आता आपण एक ॲनालिसिस असं करू की 4,500 मुलांचे त्यांनी लिस्ट लावली, त्याच्यामध्ये अंदाजे आपण कमी जरी पकडले तरी 2,000 मुलं रिजेक्ट होतील, काही जण अब्सेंट आहे. तर फिगर किती आली तुमची, 2,400-2,300 पर्यंत आली. ठीक आहे, 2,400 पर्यंत मुलं फायनल होतील. मग 2,000 पोस्ट वॅकन्सीज आहे, EWS सोडून बाकीचे 2,000 वॅकंट आहे, तर त्यासाठी त्यांना नेक्स्ट लिस्ट लावावीच लागेल. म्हणजे मी सांगतो 70-80-90% ते सेकंड लिस्ट लावणार आहे. त्याच्यामध्ये जे आपलं खालचं मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ ऑलरेडी दिलेलं आहे माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे तुम्हाला त्या कट ऑफपर्यंत येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हे सगळं एक माझ्या ॲनालिसिसनुसार मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर नंतर उमेश जाधव यांचा एक प्रश्न आहे, आणि उमेश जाधव मला कंटिन्युअस मेसेज करत असतात आणि त्यांचा एक प्रश्न आहे. मला ॲक्च्युली मी पण त्यांना माहिती दिली ती कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे नाही आहे, असे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कास्ट व्हॅलिडिटीसाठी ते वेळ देतात, 100% वेळ देतात. ठीक आहे, कारण की हा इश्यू थोडासा क्रिटिकल आहे, लवकर कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही, त्यामुळे ते वेळ देतीलच. परंतु मी जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले ते आवश्यक होते, त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट अनावश्यकही होते. परंतु कास्ट सर्टिफिकेट वडिलांचं वगैरे हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपलं वडिलांचं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ते तुम्हाला आधीच काढणं अपेक्षित होतं, पण तुम्ही नसेल काढलं. पण आता लवकरात लवकर काढून जे काही तुमच्या आता ऑर्डर येईल किंवा जे काही येईल तेव्हा तुम्हाला सबमिट करणे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे कास्ट रिलेटेड. ठीक आहे. तर नंतर आहे बघा इंजिनियर योगेश राणे, यांचे पण मला कमेंट येतात. ॲक्च्युली कमेंट भरपूर असतात मला, पण मी काही कमेंट इथे घ्यायचा प्रयत्न केला आहे. मला थोडंसं वेळेचं आहे म्हणून मी सगळे कमेंट इथे घेऊ शकत नाही, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी आणि भरपूर होऊ शकतो. तर इंजिनियर योगेश राणे आहे, तर यांनी असं म्हटलं आहे, याचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे की सर डॉक्युमेंट घेतलेलं आहे, रिजेक्शन सिलेक्शन कोणाला सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे, कारण प्रोसेस व्यवस्थित व्हावी, ट्रान्सपरंट व्हावी, आणि याच्या पुढे सुद्धा काही जे काही रिजेक्शन सिलेक्शन होईल हे सुद्धा ट्रान्सपरंट व्हावं, कोणालाच तिथे इलिगल प्रकार करता आला पाहिजे नाही. ठीक आहे, विद्यार्थी करायचा प्रयत्न करतील, परंतु तिथले जे आहेत ऑफिशियल्स आहे तिथले, त्यांना सुद्धा तो प्रकार करता आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी CCTV कॅमेरे आणि प्रत्येक ठिकाणी वॉच ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आणि त्यानंतर आता हे जे सिनियर पोस्टवर जे लोक आहेत किंवा जे काही HR आहे ते सुद्धा त्याचं ॲनालिसिस करूनच तुम्हाला ते पुढचे प्रोसिजर कळतील. ठीक आहे, आणि ट्रान्सपरन्सी 100% ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर नंतर बघा एक कन्हैया आवटे यांचा प्रश्न 2-3 वेळा मला आलेला आहे की सर डॉक्स ओरिजिनल म्हणजे डॉक्युमेंट ओरिजिनल द्यायचे होते की हे द्यायचे होते, म्हणजे झेरॉक्स द्यायचे होते. तर त्यांना काहीतरी आता कसं आहे, अफवा इतके असतात की कोणी काहीतरी वेगळं सांगून देते आणि आपल्याला त्याचा एक आपण त्याच्यामध्ये एक डाऊटफुल होऊन जातो याच्यामध्ये की बा कसं काय, म्हणजे काय असं आहे का. तर ॲक्च्युली डॉक्युमेंट तुम्हाला कुठेच ओरिजिनल सबमिट करायची नाही आहे, सगळं तुम्हाला झेरॉक्सचीच ते हे घेतात. परंतु इन केस तुमच्याकडे झेरॉक्स नसेल, एका कॅन्डिडेटचं असं झालं की त्यांच्याकडे नॉनचं जे आहे, नॉनचा एक इश्यू असा झालेला आहे की त्यांनी 2019चंच नॉन मागितलेलं आहे, नॉन क्रिमिनल. तुम्हाला 2021चं चालणार नाही किंवा ते घेतलं नाही. ठीक आहे, पण काही लोकांचे घेतले. ठीक आहे,
तर 19चं अशासाठी कारण आपण त्यावेळेस अप्लाय केलं, असं ॲप्लिकेशन टाकलं असल्यामुळे तुम्हाला तेव्हाचं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर झेरॉक्स नसेल तर त्यांनी सबमिट केलेलं आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला मिळू शकते. आणि एक शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, पण महत्त्वाचा प्रश्न आहे श्वेता कोल्हे यांचा, की पुढची जी प्रोसिजर आहे म्हणजे डिव्हिजन नंतर काय होईल, हा महत्त्वाचा प्रश्न. हा मुद्दा माझ्यासुद्धा सुटलेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला 30 तारखेपर्यंत अंदाजित म्हणजे काही झोनमध्ये 30 पर्यंत, काही झोनमध्ये 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं. तर तुम्हाला तुमची ऑर्डर येईल, तुमचं जे काही रिजेक्शन सिलेक्शन आहे त्याचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला सपोज आता 30 तारखेला जर तुम्हाला तुमच्या मेलवर ऑर्डर आली, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ते डेट मेन्शन करतील किंवा माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला तिथे जॉईन होणे आवश्यक असते, पर्टिक्युलर तुमच्या डिव्हिजनमध्ये किंवा सर्कलमध्ये. ठीक आहे. हे पुढची प्रोसिजर सांगतो आता. आणि जेव्हा तुम्ही जॉईन होता ती डेट खूप महत्त्वाची असते मित्रांनो. त्याच डेटला तुम्ही 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट होता, तुम्ही टेक्निशियन होता. ठीक आहे. खूप महत्त्वाची डेट आहे, त्याच्यामुळे डिले करू नका. खूपच जेन्युइन रिझन असेल, काहीतरी तब्येतीचं कारण असेल किंवा काही आणखी कारण असतील, सर्टिफिकेटचं एखादं, म्हणजे तुम्हाला जे काही वाटत असेल तुमचे पर्सनल रिझन असतील, ते जर सोडले 2-4 रिझन, तर तुम्ही शक्यतो लवकरात लवकर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जायचा प्रयत्न करा आणि जॉईन व्हायचा प्रयत्न करा. ठीक आहे. कारण ती डेट महत्त्वाची आहे, त्यावर तुमची पूर्ण सर्व्हिसची सिनियरिटी डिपेंड असते मित्रांनो. ठीक आहे. एक दिवसाने तुमची सिनियरिटी जाते, त्याच्यामुळे पुढच्या प्रमोशनसाठी सुद्धा ती डेट आवश्यक असते. जास्त डिले करू नका. त्या रिलेटेड मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ देईलच तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर, किंवा सिलेक्शन म्हटल्यापेक्षा ऑर्डर आल्यानंतर, तर ते तुम्हाला देईलच मी. आणि जेव्हा तुम्ही तिथे जॉईन होतात ती डेट पूर्ण रेकॉर्डमध्ये राहते, सर्व्हिस बुकमध्ये राहते, तुमच्या प्रमोशनमध्ये राहते. 3 वर्षानंतर त्याच दिवशी सेम डेटला तुम्ही टेक्निशियन होता, विद्युत सहाय्यक टू टेक्निशियन. ठीक आहे. आणि आणखी याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहे की सर मी अमरावतीचा आहे आणि मला मुंबईला कल्याण दिला आहे किंवा भांडूप दिला आहे किंवा बारामती दिला आहे, तर मला ट्रान्सफर होऊन येता येईल का माझ्याकडे? तर मित्रांनो, माझी जी मी माहिती कन्फर्म केली आहे त्यानुसार आता तुम्हाला 3 वर्ष येता येणार नाही, कारण की विद्युत सहाय्यक तुमची पोस्ट आहे सध्या. जेव्हा तुम्ही टेक्निशियन होता 3 वर्षानंतर, तेव्हा तुम्ही अप्लिकेबल होता ट्रान्सफरसाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला 3 वर्षानंतर 100% तुम्ही ज्या याच्यामध्ये आहे तिथे तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. नेटिव्ह प्लेसला येऊ शकता. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर जॉईनिंगमध्ये तुम्हाला डिव्हिजन सर्कलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला पुढे ते सब डिव्हिजन देतील. डिव्हिजनवरून तुम्हाला सब डिव्हिजन देतील, सब डिव्हिजनवरून तुम्हाला सेक्शन देतील, किंवा मग डिव्हिजनवरून डायरेक्ट सेक्शन ऑफिस देतील. म्हणजे आपण त्याला डिस्ट्रीब्युशन सेंटर म्हणतो, जे हेड राहतात ते तिथले इंचार्ज राहतात. तर तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचं सेक्शन दिल्यानंतर तुम्हाला तिथे ते एरिया अलॉट करतील तुमच्या DTC-नुसार किंवा एरियानुसार. ठीक आहे. तर ही एकंदरीत माहिती आहे मित्रांनो. त्या मेन पिरियडमध्ये तुम्हाला मेडिकल आणि तिथे सबमिट करावं लागेल जॉईनिंगच्या आधी. फक्त डिले करू नका. ठीक आहे. तर आशा करतो की सगळे थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल, परंतु तुम्हाला सगळ्या इथे प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल. आणि जे काही ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांचं होईलच, परंतु ज्यांचं रिजेक्शन झालं तर रिजेक्शन होईल, समजा झालं म्हणजे होईल. आता पुढे ते मेसेज करते. म्हणजे माझं ही जी माहिती काढली आहे, हे मी स्वतः माझ्या लेवलवर माहिती काढलेली आहे. आणि 2 दिवस सुट्टी असल्यामुळे मला ॲक्च्युअली तिथली ऑफिसची माहिती मिळू शकली नाही, परंतु जे काही माझे पर्सनल कॉन्टॅक्टमधले HR होते त्यांच्याशी बोलून ही माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आणखी 2 दिवसामध्ये म्हणजे मंगळवारी संध्याकाळी मोस्ट प्रॉब्लेमली माझं एक आणखी लाईव्ह सेशन येईल. त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे प्रश्न आणि त्या मेन पिरियडमध्ये काय घडामोडी घडतात तिथे तुमच्या याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये, ते पण मी तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करेन. तर सगळ्या तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि कुठेतरी काहीतरी मदत झाली असेल तर आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या ग्रुप्समध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करू शकता, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल, कोणी मिस करणार नाही या व्हिडिओला. आणि अशी माहिती तुम्हाला पुढे आणखी हवी असेल किंवा जे काही पुढची प्रोसिजर आहे किंवा जे काही ज्यांचं अजून EWS व्हायचं आहे वगैरे ते सगळं, त्याची पण पुढे मी व्हिडिओ घेणार आहे याच्यामध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार. धन्यवाद मित्रांनो.